ऑल राईट मित्रांनो, हे जे टेक मिथ्स आहेत ना, ते तुम्ही कधी ना कधी कुठं ना कुठं नक्कीच ऐकलं असेल. कारण की हे जे टेक मिथ्स आहेत ना, ते इतके जास्त व्हायरल आहेत ना, ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले असतील. सो आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण असे 5 व्हायरल टेक मिथ्स बघणार आहे. त्याचं खरं आन्सर तुम्हाला पण माहित नाहीये. आणि काय काय मिथ्स तर असं तुम्हाला पण वाटत असेल की आईला हे तर आपल्या बरोबर पण झालं. तर आता चला बघूया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त व्हायरल टेक मिथ कोणता आहे. पहिला आणि सगळ्यात जास्त व्हायरल टेक मिथ आहे की जर का तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा सगळ्यात जास्त मोठा असेल, म्हणजे हाय मेगापिक्सेलचा कॅमेरा जर का तुमचा जास्त असेल, तर तुमच्या स्मार्टफोनची कॅमेराची क्वालिटी सगळ्यात जास्त भारी. म्हणजेच की 108 मेगापिक्सेलचा जर का तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा असेल, तर तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा सगळ्यात जास्त भारी आहे. जर का या गोष्टीची आपण रियालिटी बघितली ना मित्रांनो, तर ही जी गोष्ट आहे ती डिपेंड करते तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेराच्या सेन्सरवरती. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये फोटोज वगैरे क्लिक करता, त्यानंतर तुमच्या स्मार्टफोन जी इमेज प्रोसेसिंग करते ना, त्यावर ही जी सगळी गोष्ट आहे ती डिपेंड करते. ना की तुमच्या स्मार्टफोनचा जास्त मोठा मेगापिक्सेल म्हणून तुमच्या स्मार्टफोनची कॅमेराची क्वालिटी सगळ्यात जास्त बेस्ट असं काही नसतं. जेव्हा तुम्ही कोणता पण स्मार्टफोन विकत घेता ना, तेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये जो पण तुम्हाला सेन्सर होतो त्यावर ही जी गोष्ट आहे ती सगळ्यात जास्त डिपेंड असते. सेन्सर जे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये असते ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. दुसरं जर का बघितलं तर स्मार्टफोनची इमेज प्रोसेसिंग, म्हणजे तुम्ही स्मार्टफोनमध्ये कोणता पण फोटोज वगैरे क्लिक केले, त्यानंतर तुमचा स्मार्टफोन इमेज प्रोसेसिंग करते, त्यावर सुद्धा डिपेंड आहे तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेराची क्वालिटी. आजपासून असं नका म्हणू तुमचा स्मार्टफोन भरपूर जास्त मोठ्या मेगापिक्सेलचा आहे म्हणून तुमच्या स्मार्टफोनची कॅमेराची क्वालिटी बेस्ट आहे. आणि हा जो टेक मिथ आहे ना, तो सगळ्यात जास्त रिलेटेबल होणार आहे आपल्या घरच्यांसाठी. कारण की ही जी गोष्ट आहे ती आपल्या घरचे सारखं आपल्याला म्हणत असते, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला चार्जिंग लावून कधीच युज करू नका. स्मार्टफोन जो आहे तो ब्लास्ट होतो, स्मार्टफोन तुमचा जो स्मार्टफोन आहे त्याचा स्फोट होतो. या गोष्टीची आपण रियालिटी बघितली ना, तर ही जी गोष्ट आहे ती 100% खोटी आहे. कारण की आजकालच्या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ऍडव्हान्स बॅटरी मिळत आहे, ऍडव्हान्स स्मार्टफोन मिळत आहे, जे की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला जर का चार्जिंग लावून स्मार्टफोन युज केला, तुमचा जो स्मार्टफोन आहे तो 100% चार्जिंग झाला. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला जरी चार्जिंग वरचा काढला नाही, तरी तुमचा जो स्मार्टफोन आहे तो आतमध्ये करंट घेणंच बंद करतं. ऑटोमॅटिक कटचं ऑप्शन असतं त्या स्मार्टफोन मध्ये. जरी आपण एक साईडनी सेफ्टी जर का बघितलं ना, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर काहीच विश्वास नसेल ना, तर तुम्ही ना एखाद्या वेळेस असं करू शकता की तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा जो चार्जर आहे तो तुम्ही ब्रँडेड युज करा, ना की चीप युज करा. म्हणजे की लोकल मार्केटमधून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या चार्जरला युज करू नका, एखादा ब्रँडेड चार्जर घ्या, त्याला युज करा. म्हणजे जो स्मार्टफोन आहे तो एकदम ठीक राहील. तिसरं आणि सगळ्यात जास्त व्हायरल टेक्निक हे आहे की जर का तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला हाय रॅम घेतला, तर तुमच्या स्मार्टफोनची जी स्पीड आहे ती भरपूर जास्त, म्हणजे रॉकेटच्या स्पीडने तुमचा जो स्मार्टफोन आहे तो पळणार आहे. म्हणजे जे स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त फास्ट चालणार आहे. तुमची जे स्मार्टफोनची जी स्पीड आहे ती भरपूर जास्त फास्ट होणार आहे. जर का आपण या गोष्टीची रियालिटी बघितली ना, तर वेगळीच आहे. कारण की ही जी गोष्ट आहे ती तुमच्या स्मार्टफोनच्या रॅमवर डिपेंड नाही करत, म्हणजे थोडीफार करते. म्हणजे की 10 ते 12% ही जी रॅमची गोष्ट आहे ती तुमच्या स्मार्टफोनला इफेक्ट करते. जर का आपण खरं रियालिटी बघितली तर तुमच्या स्मार्टफोनचा जो रॅम आहे तो तुमच्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंडला चालतो, आणि स्मार्टफोन जो आहे तो तुमच्या परफॉर्मन्स सोबत चालतो. म्हणजे कन्फ्युज करून घेऊ नका. म्हणजे की तुमच्या स्मार्टफोनला कोणत्या पण रॅमची गरज नाहीये फास्ट चालण्यासाठी. की तुमचा जो स्मार्टफोन आहे तो फुल्ली डिपेंड आहे तुमच्या स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवरती, ना की कोणत्या रॅम वरती. 8 GB 12 GB हे जी गोष्ट आहे ती जास्त मॅटर नाही करत. सगळ्यात जास्त मॅटर करतो तुमच्या स्मार्टफोनच्या स्पीडसाठी, तो म्हणजे परफॉर्मन्स. सगळं जाऊ द्या, ऑल ओव्हर जर का तुमच्या स्मार्टफोनचा बेस्ट परफॉर्मन्स असेल, तर तुमचा स्मार्टफोन भरपूर जास्त स्पीडने चालणार आहे. चौथा टेक मिथ आहे की जसं की तुम्ही तुमच्या स्मार्टफोन चौथा टेक मिथ आहे की जसं की तुम्ही कुठं पण बाहेर वगैरे असतात, तुमच्या स्मार्टफोनला जर का कमी चार्जिंग असेल, म्हणजे की 20-25 जर का चार्जिंग असेल, 4-5% तुमच्या स्मार्टफोनला जर का बॅटरी राहिली, तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला डार्क मोड मध्ये टाकता. म्हणजे की तुमचा जो स्मार्टफोन आहे त्याची जी बॅटरी आहे ती सेव्ह होती राहावी. म्हणजे की तुम्ही स्मार्टफोनला डार्क मोड मध्ये टाकता, त्यानंतर तुमची जी स्मार्टफोनची जी बॅटरी आहे ती कमी होत जाते. तर ही जी गोष्ट आहे ती वेगवेगळ्या डिस्प्लेसाठी काम करते. कारण की तुमच्या स्मार्टफोन मध्ये जर का अॅमोलेड डिस्प्ले असेल किंवा एलसीडी जर का स्मार्टफोनला डिस्प्ले असेल, तर ही जी गोष्ट आहे ती तुमच्या स्मार्टफोनला काम करणार नाही. बाकी कोणत्याही प्रकारे डिस्प्ले जो आहे तुमच्याकडे तो चालेल, पण एलसीडी आणि अॅमोलेड डिस्प्ले तुमच्या या गोष्टीसाठी काम करत नाहीये. पाचवा टेक्निक असा आहे की जर का तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या बॅकग्राऊंड ऍप्सला क्लीन करत राहिला, म्हणजे तुम्ही कोणत्या पण ऍप्सला वगैरे युज केलं लेटेस्ट, आणि त्या ऍप्सला जर का तुम्ही उडवलं, तर तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्मार्टफोन भरपूर जास्त आता क्लीन झालेला आहे. तुम्ही जे बॅकग्राऊंड ऍप्स आहे ते तुम्ही बंद केलेलं आहे, कोणत्याही प्रकारे तुमचा जो स्मार्टफोन आहे तो आता लॅग होणार नाही. बरेच जणांना वाटतं की आपण जे ऍप्लिकेशन आहेत बॅकग्राऊंडला चालते ते जर का उडवलं, तर स्मार्टफोनचा जो परफॉर्मन्स आहे तो भरपूर चांगला होत जाणार आहे. म्हणजे की परफॉर्मन्स जो आहे तो वाढत जाणार आहे, परफॉर्मन्स बेटर होत जाणार आहे. जर का आपण या गोष्टीची रियालिटी बघितली ना, तर तसं काहीच नसतं. तुम्ही कोणत्या पण ऍप्लिकेशनला युज केलं, त्यानंतर त्या ऍप्लिकेशन उडून जर का तुम्ही बाहेर पडला ना, ते जे तुमचा जो स्मार्टफोन आहे तो इतका जास्त स्मार्ट आहे, तुम्हाला जसं की मी मगाशी सांगितलं, तो इतका जास्त स्मार्ट आहे की तुम्ही कोणत्या पण ऍप्लिकेशनला युज केले
ठेवले, त्यानंतर त्या ऍप्लिकेशनवरून जसंच तुम्ही बाहेर येता ना, तसं ते ऍप्लिकेशन बॅकग्राऊंडला चालणं बंद होतं, बॅकग्राऊंड वरून चालणंच बंद होतं. लक्षात ठेवा की आता सध्या तर तुम्हाला ना मॅन्युअली कोणतीच गोष्ट करायची नाहीये. जर का तुम्ही ऍप्लिकेशन युज करून बाहेर पडला ना, ते ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंड मधून ते ऍप्लिकेशन युज करणं किंवा रिसायकल करणं बंद करतं. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडलेला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. भेटूया तशाच कॉन्टेंट सोबत. तोपर्यंत नक्की लक्षात ठेवा आपल्या या भावाला टाटा बाय बाय.